स्पर्धा मधुर शेठ दाभाडे यांच्या वतीनं विश्वादा कुस्ती लावण्यासाठी आतमध्ये या. वस्ताद गणेश मान या विश्वदादा वरती. हरगुले. या की महाराष्ट्र केसरी नामदेवजी मोळे आपण एक कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचंय. त्याचप्रमाणे मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष गोविंद तात्या आंग्रे, नरेंद्र हेल्थ क्लबचे सर्व पहिलवान नरेंद्र मारणे, वस्ताद विश्वादादा हरगुले, कुस्ती मल्लविद्या महासंघाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष युवराज तात्या केचे आपण एक कुस्ती लावण्यासाठी चलावे आखाड्यात. एक नंबरची कुस्ती लागते. सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, रुस्तमेंद महान भारत केसरी विरुद्ध उमेश मथुरा. गेल्या वर्षी हीच कुस्ती या मैदानामध्ये झाली होती आणि यंदाही तीच कुस्ती या मैदानामध्ये लागते. या मैदानाचं खास आकर्षण असणारी एक नंबरची कुस्ती अनेक मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सलामी होते. कुस्तीला प्रारंभ होतोय. आणि ही गदा खऱ्या अर्थानं अवधूत माने यांनी तयार केलेली गदा आहे. पैलवान अवधूत माने यांनी ही गदा तयार केलेली आहे. हुपरी. आता सर्वांनी स्थानपन्न व्हा. कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल अध्यक्ष गोविंद तात्या आंग्रे यांच्या मनाला आनंद वाटून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी हांगेश्वर दायगोडे दोघांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. अमित भाऊ आखाड्यात चला. विनायक शेठ मक्के यांच्याकडून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 5,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी झालेली पैलवान सिकंदर शेख, शाहू विजय गंगावेस तालीम कोल्हापूर, वस्ताद विश्वासदादा हरगुले यांचा पट्टा आणि पैलवान उमेश मथुरा. नंबर 1 ची कुस्ती. या मैदानाचं खास आकर्षण असणारी ही कुस्ती आखाड्यावरती चालू होते. मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे. यस यस. मधुर शेठ दाभाडे आणि अमित भाऊ पिंगळे यांच्या मनाला आनंद वाटून कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. त्याबद्दल उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 10,000 रुपयाचं बक्षीस आम्ही दोन्ही निवेदकात दिलेलं आहे. एकट्यासाठी नाही. हा, गेले 5 तास झालं कुस्तीची कॉमेंट्री चालू आहे. मधुर शेठ, इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे. कुस्तीची कॉमेंट्री ही वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं. त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वटवावं लागतं. नंतर प्रेक्षकापुढे पटवावं लागतं आणि काय अंगलोट आलं तर मिटवावं लागतं. 1 नंबरच्या कुस्तीला प्रारंभ होतोय. सलामी दिली जाते. कुस्तीला सुरुवात होते. मी पहिलवानाच्या आतमध्ये सर मी मध्ये उभा राहतो. आणि 1 नंबरची कुस्ती चालू होणे अगोदर सर्व लाईट बंद करा. सगळ्यांनी मोबाईल काढा आणि टॉर्च चालू करा. लाईट वाले 1 सेकंद पहिलवान 1 मिनिट फक्त. सगळ्यांनी मोबाईल खिशातनं काढा आणि टॉर्च चालू करा. सगळ्यांनी मोबाईल काढा. सर्वजण लाईट वाले पूर्ण लाईट बंद करा. किती गर्दी आहे जरा बघू द्या. निस्ती गर्दी नाही, प्रत्येक जण दर्दी आहे. सगळ्यांनी मोबाईल काढा. विनंती 1 मिनिटासाठी फक्त. हा, वाह,
वरची लाईट बंद करा, वरची लाईट बंद करा, माईक सिस्टीम वाले वरची लाईट बंद करा. शाबास शाबास. शाबास. याच साठी केला होता टास, याच साठी. हे कसब, हे कौतुक पैलवान अमित भाऊ पिंगळे यांचं आहे. शाबास. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी. आता कुस्तीला प्रारंभ होतोय. दत्तात्रय हनुमंत चव्हाण, वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांचे भाचे यांच्या मनाला वाटून ऑनलाईन कुस्त्या पाहतायत. कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद दत्तात्रय हनुमंत चव्हाण. आणि कुस्तीला सुरुवात. कुस्ती चालू झाली. या मैदानावरती अनेक पैलवान लढून गेली. शाबास. कुस्ती चालू झालेली. महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची परंपरा म्हणजे कुस्ती, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे कुस्ती. पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान उमेश मथुरा. गेल्या वर्षी याच मैदानावरती हीच कुस्ती होती आणि तीच कुस्ती का घेतली हे अमित भाऊ सांगतील. खरं तर ह्या वर्षी उमेश मथुरा हा दोन नंबरची कुस्ती होती. सिकंदर शेखची आणि प्रितपालची कुस्ती जोडली होती. पण प्रितपाल म्हटलं की मी 20 मिनिटं कुस्ती करीन, त्यामुळे मी कुस्ती ती मोडली आणि सिकंदर शेखची आणि परत उमेश मथुराची कुस्ती घेतली. कारण आपल्याला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कुस्ती ही आपली निकाल होतो त्या कुस्तीचा, आणि 20 मिनिटात निकाल लागला नसता दिवसाचं मला वाटतं. म्हणून मी प्रितपालची कुस्ती जोडलेली म्हणजे कुस्ती मोडून टाकली. चर्चा पण झाली की प्रितपालची आणि सिकंदरची कुस्ती आहे. सगळं ठरलं होतं, परंतु त्या कारणामुळे फक्त कुस्ती मोडली. धन्यवाद. खरोखर कुस्तीतले तज्ज्ञ आणि जाणकार असावं लागतं. प्रितपाल पगवाडा फार मोठं नाव आहे, पण त्या पैलवाननी एक अट घातली, मी फक्त 20 मिनिटं कुस्ती करणार. पण त्या पैलवानला कुठं माहिती आहे हा मुळशी तालुका आहे, हा पैलवानाचा तालुका आहे. कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. शाबास. बेनधडक दोन्ही पैलवान लढतायत. सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा अशी कुस्ती चालू आहे. शिट्ट्या कोणी मारू नका. 11:30 वाजलेले आहेत. सजासजी काही शक्य होत नाही कुस्तीत. कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. दोन्ही पैलवान मेहनती आहेत, दोन्ही पैलवान कष्टाळू आहेत. पाट 4 वाजल्यापासून घाम गाळावा लागतो. मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही, सगळा मस्तीचा खुराक. वो करा गिटाया. सुंदर असा घोट्यातनं पट काढला होता. घोट्यातनच का पट काढला हो? छडी टांग लागणार नाही याची दक्षता घेऊन गोट्यातनं पट काढला. कुस्तीतले बारकावे करावे लागतात, तवा पैलवान होत असतोय. 6 चपात्या खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हल्यावणी दिसतो तो पैलवान नव्हे. अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या, तवा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे असते. या महाराष्ट्रामध्ये अनेक महाराष्ट्र केसरी झाले, अनेक रुस्तम हिंद झाले, अनेक हिंद केसरी झाले. पण पैलवान हा प्रतिकूल परिस्थितीतून घडत असतो. हिंद केसरी मारुती माने, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे, रुस्तम हिंद हरिचंद्र बिराजदार मामा, हिंद केसरी गणपत आंधळकर, हिंद केसरी श्रीपती अण्णा खंचनाळे, कितीतरी नावं घेता येतील. शबास शबास. ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायलं गेलं. 52 ला पदक आणलं,
55 पर्यंत नोकरीसाठी वरवण भटकत होते. पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खात्यानं. शबास. हो हो, अरे बाप रे. आणि कब्जा घेतला सिकंदर शेखने. कच्च्या दिलाचे आताच बाहेर जावा. हा, काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. अनेकांना बीपी आहे, शुगर आहे. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. काही घडू शकतं. उमेश मथुराचा कब्जा घेणं सोपं नाही. युट्यूबला सर्च करून बघा पैलवान उमेश मथुरा, मग कळल काय चीज आहे. आणि हा सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान. शाहू विजय गंगावेश, विश्वासदादा हरगुले त्यांचा पट्टा आहे. महाराष्ट्र केसरी आहे. रुस्तुम हिंद आहे. महान भारत केसरी आहे. अनेक पदकाचा मानकरी. आणि या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान कोण असेल तर सिकंदर शेख. बरोबर आहे का गोविंद त्या? सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान, हजारोंच्या मनावर राज्य करणारा पैलवान, जसा देहाचा तसाच दिलाचा. अशी कुस्ती नंबर 1 ची चालू आहे. जरी आज अनावधानानं कुठल्या देणगीदाराचा मान सन्मान राहिला असेल तर खरोखर जाहीर माफी मागतो या ठिकाणी. देणगीदारामुळेच हे शक्य आहे. खाली बसा. ए बाळांनो खाली बसा. मागं कुस्ती दिसत नाही. बसा खाली, खाली बसा. आपल्या घरचं मैदान आहे. बसा खाली. हो हो हो, अरे बापरे, वा. चकार गार 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 फिरायला लागला. अरे अरे बापरे, भले 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 भले, वाह. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बरं का. ए खाली बसा, खाली बसा. मोबाईल आमच्याकडे पण आहे. खाली बसा, खाली बसा. हा, खाली बसा. तात्या, बोला. बऱ्याच जणांना सिकंदरला दुखापत झाल्यानंतर असं वाटलं सिकंदर संपतो का काय. हो, त्याच्यावरती एक चांगला शेर आहे. हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. क्या बात है. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. वा वा वा. खचणं आणि हारणं त्याच्या रक्तातच नाही. टाळ्या पाहिजे त्या सिकंदर साठी. एखादा एवढ्या दुखापतीतून घरीच बसला असता. बरोबर. आणि अनेक जण बसल्या सुद्धा. बरोबर. खऱ्या अर्थानं मनोबल त्या पोराचं चांगलं आहे. म्हणून पुन्हा एकदा प्रभू हनुमंताच्या कृपेनं मैदानमध्ये लढतोय. हे सगळं स्वीकारावं लागतं, त्याच्यावर मात करावी लागते. शबास 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 शबास. बस बस. हो, शिंगवाले तोंडाला तरी लावा की राव. हा, पळणच होईना तुम्हाला. चला कुस्ती करा. हे सगळं स्वीकारावं लागतं. शिवप्रभूने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शबास. बालपणी घोडेस्वार होण्याचं, भाला चालवण्याचं, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्यावर बसू नको, पडशील पाय मोडल. झालं असतं का स्वराज्य निर्माण. हे सगळं स्वीकारावं लागतं. स्वीकारूनच पुढं जावं लागतं. कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही. आज जरी तालमीत एक मोठा पैलवान, एका जोडीतलं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितल्यावर म्हणतो काय गामा लागून गेला काय संतोष दादा. मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीचे होते. आजही नाव घेतलं जातं का गामा जगत जेता झाला, एवढा मोठा पैलवान गामा झाला. हो, अरे बापरे. गामा उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग्य दिला जात नव्हता. पण गामाच्या वस्तादनं जाहीर केलं, माझ्या पट्ट्यापुढं कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000. पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या 10 ठोकून काढले. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 लोळागोळा केले. आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गामाला भाग्य दिलाच पाहिजे. गामाने भाग घेतला. गामा जगजेता झाला. जेस्को बरोबर फायनलला कुस्ती झाली. त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून गामा भारतात आला आणि पतियाळाला कुस्ती लागली. पुन्हाही समोरून 42 सेकंदामध्ये आकडी डावावरती आसमान दाखवलं. गामा जातीने मुस्लिम होते, धर्मनिरपेक्ष होते. गामा कृष्ण भक्त होते. गामा
भारताची फाळणी झाली, गामा पाकिस्तानात राहायला गेली. तिथं जाती दंगल उसळली होती. एक जमाव गामाच्या तालमीवर चालून आला होता. हिंदूला बाहेर काढा म्हणत होते. गामा छातीचा कोट करून पुढे उभा राहिले आणि सांगितलं, माझ्या देहाचे खड्डोळ करा, नंतर हिंदूकडे जावा. आणि एकच्या डावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी अर्धांगवायू झाला, पॅरलेस. या भोवतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा. त्या हातानं माशी सुद्धा मारता येणं गेली, अशी परिस्थिती गामाची झाली. कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे. गामाला म्हातारपणी मदत ना भारत सरकारने केली ना पाकिस्तान सरकारने. मदत केली पैलवान झिस्कोने. सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काही जन्मानं जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खिलाडूवरतीने स्वीकारायचं. हारजीत होणार, दोन लढणार, एक पडणार एक पाडणार. कुस्ती खेळ आहे, दोन पायाचा माळा आहे. पण खिलाडूवरतीने सगळं स्वीकारावं लागतं. आज जर समाजाची परिस्थिती बघितली, हे 21वे शतक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग म्हणून ओळखलं जातं. अनेक देश महासत्ताक होण्याचं स्वप्न पाहतायत. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टी समोर आहेत. यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज पैलवान अमित भाऊ पिंगळे, विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं. भाऊने कालच म्हणले, अरे अमित हे काय केलंय? मी काय केलं नाही, तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. बस, कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे, मुळशी तालुका. पैलवानांचा तालुका एक मुळशी तालुका. इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली. कुस्तीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच. म्हणून गेले 11 वर्ष पैलवान अमित भाऊ पिंगळे आणि त्यांचे सर्व सहकारी एवढं मोठं मैदान घेतात. आज 25 लाख रुपये खर्च होतोय. एखादा म्हणला असता 25 लाख रुपये तिकडं डबल होते, काय म्हणायचं त्याला? त्याला दाम दुप्पट म्हणतात बँकेमध्ये. बँकेत नव्हते, आता आलंय की काहीतरी शेअर मार्केट. हा, शेअर मार्केट. शेअर मार्केटमध्ये टाकलं असतं तर पुढच्या वर्षी 7 महिन्यात डबल झालं असतं. असं एक उदाहरण आहे सर, तुम्हाला सांगतो. राकेश झुंझुनवाल नावाचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड करणारा माणूस 1990च्या दशकामध्ये 5,000चे शेअर घेतले होते. पुढं त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं 175 कोटीच्या. अरे बापरे, ते एखाद्याला लाभतं, पण त्या शेअर मार्केटसाठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते बी सांगा की जरा. पण जे डुबले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय. ज्याला ज्ञान आहे त्यांनीच पैसे शेअर मार्केटमध्ये. आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा. अशी तुफानी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती. शबास. आणि काही घडू शकतंय, काही घडू शकतंय. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. घेस्सा मारण्याचा प्रयत्न. उमेश मथुरा सगळे हल्ले थोपवतोय. आर्या पार. कुस्तीमध्ये घ्या. हो घ्यायची.
चला हा हसणारे एखादं आपल्याही घरात तयार करा. सगळंच गुंठेवारीत आणि सगळंच अंगावर घालून मिरू नका. कधीतरी आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा. येणारा भविष्य काळ उज्ज्वल असेल. आणि हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय. ओ ओ ओ करा की टाळ्या. तात्यानं माईक सोडला ना आता पंचगिरी सुरू आहे. आमले सर तुम्हाला रिप्लेस आहे बघा. तुम्ही बघाशी म्हणले शाला गाव पांघरली. आता कुस्तीची सेवा तुम्ही कोट घातलाय हो. कुस्तीची सेवा करणारी ही मंडळी प्रत्येक जण आपला काही ना काही योगदान या मैदानात देत असतोय. तात्या मगाशी तुम्ही कौतुक करत होते, पण मला खऱ्या अर्थाने जरा वाईट वाटत होतं की 67वी मराठी केसरी स्पर्धा यावेळेस संपन्न झाली. मुळशी तालुका आणि तालुक्याचं गाव पौड. पण खंत अशी आहे की मुळशी तालुक्याची स्पर्धा पण म्हणजे निवड चाचणी असती ती आजपर्यंत पौडमध्ये कधी झाली नाही. पुढच्या वेळेस मला तालुका पण नको, जिल्हा पण नको आणि मराठी केसरीची नाही मागणी स्पर्धा इथं. पण मला कमीत कमी कुमार मराठी केसरीची अधिवेशन मला या ठिकाणी द्या. प्रत्येक गटामध्ये 2 व्हीलर वा आणि जो कुमार मराठी केसरी होईल त्याला माझ्याकडून स्वतःकडून 4 व्हीलर कार वा आणि ती पण थार. त्या मातीत मी उभं राहून सांगतो की मी ते करू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही यावेळेस 2025-26चं जे अधिवेशन आहे ते मला तुम्ही या ठिकाणी पौडमध्ये द्यावं. कारण 67 वर्ष झाले, त्यात काही स्पर्धा अनिर्णित झाल्यात. म्हणजे 67 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. पण तालुक्याचं गाव असून पण आम्हाला बळकाका जी निवड चाचणी होती मराठी केसरीची ती तालुक्याची तालुका नंतर जिल्हा नंतर राज्याला जातात. पण आपल्या गावामध्ये तालुक्याची स्पर्धा पण झाली नाही कधी. मला खरंच खूप खंत आहे या गोष्टीची. आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. आमचे सहकारी पण सगळे आमच्यासोबत आहेत. तर आम्हाला ह्या वर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे 2025-26चं त्याची तुम्ही आम्हाला या ठिकाणी 2025-26ची जबाबदारी आमच्यावरती द्या. आम्ही 100% त्यांचा जेवढे पैलवान खेळतील तेवढ्यांचा राहण्याचा खाण्याचा सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि 100% करण्याचा प्रयत्न करण. त्याचबरोबर जरा टाळ्या पाहिजे होत्या अमित भाऊंसाठी. अरे बाप रे वा. एक चाक हुकमी डाव सिकंदरचा 1 चाक. बच गए फिर भी पकडा गयो आणि 1 चाक लावतोय सिकंदर. बोलो बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मल्लिकार्जुन महाराज की जय. प्रभू सिया रामचंद्र की जय. बोलो बजरंग बली की जय. धन्यवाद. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे सिकंदरने. उमेश मथुराचा तुफानी कुस्ती आहे. भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे. दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे. दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहेत. दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहेत. गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली मैदानी जंगावर. बापरे हो. जिद्द आणि जिदारी त्याची कुस्ती. बाहेरनं लयजण म्हणते ती धरधर धरधर वडवड वडवड. पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ओशा तेव्हाच कळकळे तेव्हा. तुखामने जातीचे पाहिजे वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. कुस्ती सोपी असते तर गल्लीबोळातनं सगळे सिकंदरच झाले असते.
हा सोपं नाही. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन, साधू संतावणी राहून रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. करा की टाळ्या जरा. जसा देहाचा तसाच दिलाचाही असावा लागतो. अरे बापरे, काय नाही काय नाही झालेलं. ड्रोन जो होता तो वरती हँग झाला. हा. कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही आलं. असं हा हा कुस्तीची नशाच तशी आहे हो. हा काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच उतरत नाही म्हणे बरं का, मला माहित नाही. हा शबास. वा, मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा, पण उमेश मथुराने ते जाणलेलं आहे. आर्या पार एक चक. वाहेगुरु 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 वाहेगुरु. भाऊ फिरते राहा. कुस्ती करा पैलवान. डाव आणि प्रतिडाव चालू आहेत. दोन तुफानी पैलवान लढतायत. अरे बापरे, ठिप्पी लावण्याचा प्रयत्न. अरे बापरे, पैलवान पैलवान पैलवानजी पैलवानजी पैलवानजी. एकदा दोघांसाठी हात वर करा आणि जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार. हे कौतुक आणि कसब आहे त्यांचं. एवढा दुखापतीतनं सुद्धा एवढी कुस्ती करतोय सिकंदर, कौतुकच केलं पाहिजे. माणसाला माणूस खेटलाय. आजूबाजूला जरा नजर फेरा. डोक्याला डोकं तटलं, माणसाला माणूस खेटला. अवघाची रंग एक झाला, रंगे रंगला सिरंग. जात धर्म पंथ उच्च नीच गरीब श्रीमंत गट तट सगळं सोडून लोक एकत्रित आले. विविध देखतात त्याचं नाव भारत आहे, विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे, आणि विविध देखतात त्याचं नाव मल्लिकार्जुन कुस्ती दंगल. करा की टाळ्या साठी. 11:15 वाजत आलेत पण लोक जागा सोडायला तयार नाही. बरोबर, ही कुस्ती आहे कुस्ती. वर्षात दिवस 365, पण एक दिवस पौडचं मैदान, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. राजू आवळे गेले 6 वर्ष झालं येत आहेत, बरोबर का? शबास. आणि माझं हे 11वं वर्ष आहे. शबास. हो 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 हो. पट काढलेला आहे उमेश मथुराने, आणि खालून मोठ्या तर्फेने सिकंदर निघाला. शिट्ट्या तेवढ्या मारू नका, माझी विनंती आहे. शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही. कुस्ती करा. हो, आणि अरे बापरे, शाबास. घोट्यातून पट काढलेला आहे उमेश मथुरा पैलवानने. सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान उमेश मथुराचा, आणि घुटना तिथंच दुहेरी पण. ओ, फोटोग्राफर सावध राहा बरं का. हा, 230 किलो वजन आहे. हा, सोपं नाही. दम 2च अक्षर आहेत, पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानलाच माहिती. इतर दम आपण लय बघितल्यात या, पण कुस्तीतला दम हा पैलवानलाच कळतो आणि पैलवानलाच माहिती असतो. ज्याला खरंच बिंबीच्या देटापासून नेट लागलंय त्यालाच माहिती कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते. शबास. अरे बापरे, सुंदर बगलडो. हुकमी कलमा असणारा पैलवान सिकंदर, म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने. कलमाशिवाय कुस्ती नाही. इथं वकील साहेब आहेत, वकील साहेब म्हणतील कलमाचं काय लावलं या. शबास.
हो अचानक नका वसतात हो. ज्याला त्याला कळतंय 25 मिनिटं झालं कुस्ती चालवाय. बरोबर. एका दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्यानं जर 4थ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलासभर पाणी देताना म्हणते 5 मिनिट दम खाऊ दे. हा एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे, त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळते. कळलं का? धरधर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या. मशानापर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात, तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो. बरोबर. हा त्याच्यामुळं जे काय करायचं ते स्वतःला करा. काय तब्येत आहे? तात्याने सांगितलं 230 किलो वजन आहे. मॅगी खाऊन तब्येती नाही होत. नोंद घ्या, मॅगी खाणारी 5 मिनिट में तयार है. आणि आता तर नवीनच आलंय, जंगली रमी पे आओ ना शाबास महाराज. शाबास शाबास. जंगली रमी पाय लोकांनी जमिनी घालावल्या. हो ओय बापरे! अबा बा 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 बा, दोनों बच गयो, दोनों बच गयो. तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले बर का. 1 नंबर कुस्तीचे देणगीदार मनोहर शेठ. आपण तिकीट लावलं नाही पण पैसे फिटले. का जगायचं, कशासाठी जगायचं, काय वाढवायचं, काय फुलवायचं, काय जोपासायचं हे कळलं पाहिजे. कुस्ती हा खेळ फक्त पैलवानचीच उपजीविका भागते कुस्ती खेळावं असं नाही. 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ आहे. बरोबर. मग त्या 100 जणांमध्ये अगदी चुरमुरं विकणाऱ्यापासून आईस्क्रीम विकणाऱ्यापासून सगळे आले, मैदान तयार करणारे मंडपवाले आले, सगळे आले. 100 जणांचं घर चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. बस. हो हो हो. आणि अरे बापरे, हो सिकंदरने कब्जा घेतला. भाऊ शबस. टाळ्या करायला काय अडचण नसावी. जोरात टाळ्या करा. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरभाऊ बोलतील. थांबा जरा. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने या ठिकाणी स्पर्धा होत असताना आपण सर्वजण अमित पिंगळे याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. प्रथमतः सर्व कुस्ती शौकीनांचं मनापासून स्वागत करतो. अमितच्या माध्यमातून ज्यावेळेस ही स्पर्धा चालू झाली आणि ही महाशिवरात्राची यात्रा पौड गावामध्ये होत असताना अमितने एक पायंडा घालून दिला की दुसऱ्या दिवशी कुस्तीचं मैदान घेण्यात आलं. सुरुवातीला असं वाटत होतं की ही स्पर्धा एवढी यशस्वी होईल का नाही हीच कुणाला खात्री नव्हती. परंतु अमितने त्याच्या सर्व सहकार्यांनी जिद्दीने या ठिकाणी हा स्पर्धा घेत असताना गेली 11 वर्षाचं सातत्य ठेवलं आणि आज ही स्पर्धा आज दैदिप्यमान पद्धतीने या ठिकाणी होत आहे. अनेक म्हणलं या ठिकाणी येत असताना अनेक चांगल्या कुस्त्या लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न अमितच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यानिमित्त खेसे सर तुम्ही असन, दायगुडे सर असन, तुम्ही सर्वांचं समालोचन करत असताना खरतानं कुस्तीला रंगत आणण्याचं काम केलं. या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र केसरी मुळे सर आहेत, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद तात्या आहेत, संतोष आहे, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कारण की मी गेली अनेक वर्ष कुस्ती स्पर्धा पाहतोय. कुठलीही कुस्ती स्पर्धा असन तर मी शेवटपर्यंत थांबणारा एक कार्यकर्ता आहे आणि मला त्याची जाणीव असल्यामुळं माझ्या या कुस्तीगरांनी तुम्ही सांगितलं अनेक अनेक मल्लवा घडवले. खरं तर मुळशी हा कुस्तीगीरांचा तालुका. स्वर्गीय मामासाहेब मोळे यांनी कुस्तीला राजश्रय दिला आणि खऱ्या अर्थानं कुस्ती वाढण्याचं काम या मुळशी तालुक्यामध्ये झालं. मुळशी, भोर, राजगड हे तिन्ही तालुके कुस्तीला पोषक असे तालुके आहेत. अनेक नामवंत मल्ल या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी आपली कारकिर्दीमध्ये अनेक
कुस्त्या केल्या, अनेक मैदाने गाजवली. मागच्या काळात मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी, अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा वटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगती पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मग एकमेकाचे कुणाच्या ना कुणाच्या मागे उभं राहत असतात. आम्हीचं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा ध्यान पाहिजे, द्यायची जाणत पाहिजे. आत्ताच त्यांनी सांगितलं की पुढची युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली तर कशा पद्धतीने त्याचं नियोजन करण्याचं त्यांनी धाडस त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ही अमितने दाखवली. त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, म्हणून तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय. हे असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत, त्यामध्ये अमितचं नाव येतं. त्याचं खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस या सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी 3-4 मेळावे घेतले. सर्व कुस्ती शौकीनांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज मी आमदार म्हणून येत असताना मलाही आनंद वाटतो, कारण की आमच्या तालुक्याचा एक आमचा सहकारी खासदार झाला, तो केंद्रात मंत्री झाला आणि सर्व यांच्या आमच्या मंडळीच्या जवळचा आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये संधी मिळाली आणि आज एक आमचा पैलवान सुद्धा महाराष्ट्र केसरी झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही सांगितलं 2025 हे मुळशीसाठी खऱ्या अर्थानं लाभदायक आहे आणि त्याचा आम्हाला आनंद वाटतो, कारण की शेवट जनतेची सेवा करायची. सेवा कुठल्याही मार्गाने करता येते, मग वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकजण करत असतो. मी राजकीय भूमिका म्हणून सेवा करेन, आमचे खासदार त्या ठिकाणी तीच भूमिका पार पाडतील, परंतु पैलवान हे मातीची आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची सेवा करण्याचं काम कुस्तीच्या माध्यमातून करतात. पूर्वी कुस्ती तालमी ह्या काढण्यामागं कारणच एक होतं की गावात कुठलं संकट आलं तर 4 चांगली बलवान पोरं पुढं पाहिजे आणि ती जर असेल तर ते गावाचं रक्षण करतील. आणि म्हणून अशा अनेक तालमी तयार झाल्या, परंतु आता जिमवर आलेलं आहे सर. तालमी कमी व्हायला लागल्यात, जिम वाढायला लागल्यात, परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे. स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ओ अरे बाप रे, सिकंदर से ओ